वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अली बाबा नावाचा एक सुतार होता. तो आपल्या पत्नीसोबत गरिबीत जीवन जगत होता. अली बाबा गाढवाला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जात असे आणि तीच लाकडे विकून घर चालवत असे. एक दिवस तो लाकडं कापायला जंगलात गेला तेव्हा त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्याला भीती वाटू लागली. बहुतेक हे चोर आहेत. मी लपून बसतो. गाढवाला झुडपात लपवून अली बाबा झाडावर जाऊन बसला. ती टोळी नेमकी त्याच झाडाखाली येऊन थांबली. अली बाबाने मोजले तर ते 40 होते. त्या लोकांनी अवजड सामान त्यांच्या घोड्यावरून उतरवलं. अली बाबा समजला की ते चोर आहेत. त्यांचा सरदार एका मोठ्या दगडाजवळ गेला आणि ओरडला, कुलजा सिम सिम. तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं. तो मोठा दगड बाजूला झाला एखाद्या दरवाजासारखा आणि समोर होती एक गुहा. सगळे चोर एक एक करून आत गेले त्यांच्या अवजड सामानासह. शेवटचा चोर आत जाताच तो दगड पुन्हा त्याच्या जागी आला. अली बाबाला विश्वास वाटेना, पण थोड्या वेळाने तो दगड पुन्हा हलला. सरदार बाहेर आला आणि पुन्हा ओरडला, बंद हो जा सिम सिम. त्या दगडाने पुन्हा रस्ता बंद केला आणि ती टोळी घोड्यावर स्वार होऊन निघून गेली. अली बाबा झाडावरून उतरला आणि थेट त्या दगडापाशी गेला. त्याने तेच शब्द उच्चारले, कुलजा सिम सिम. तो दगड गडगडाट होऊन पुन्हा बाजूला झाला. अली बाबा आत गेला. आतील दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. सोन्याची नाणी, हिरे, खजिना असाच इतस्तः पसरलेला होता. त्याने 3 पिशव्या भरून सामान घेतलं आणि निघून गेला. बाहेर पुन्हा त्याने तेच म्हटलं जे सरदार बोलला होता, बंद हो जा सिम सिम. त्याने सर्व सामान त्याच्या गाढवावर लादलं आणि घरी गेला. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला ते सामान दाखवलं. तिलाही कळेना की अली बाबाने हे सगळं कोठून बरं आणलं. एवढं सोनं कुठे मिळालं? अली बाबाने तिला सगळं सांगितलं. ती ऐकून खुश झाली आणि सामान काढू लागली. चला मोजूया, आपल्याकडे किती नाणी आहेत. नको, एक खड्डा खणून ही लपवून ठेवूया. तू नाणी काढायला जागा तयार कर, मी कासिम कडून नाणी मोजायला भांड घेऊन येते. अली बाबाचा भाऊ कासिम खूप श्रीमंत होता, पण लोभी सुद्धा. त्याने कधीही अली बाबाला मदत केली नाही. म्हणून अली बाबा म्हणाला, या नाण्यांबद्दल कोणालाही काही सांगू नकोस, कोणालाही नाही. त्याची बायको कासिमकडे मापाचं भांड घ्यायला गेली. कासिमला जरा शंका आली म्हणून त्याने विचारलं, तुला कशासाठी हवंय? काय मोजणार आहेस त्याने? अलीबाबाच्या बायकोने काहीतरी खोटं नाटक सांगितलं. कासिमचा तिच्यावर विश्वास बसला नाही. त्याने हळूच भांड्याच्या खालच्या बाजूला मध लावून दिलं
त्याच भांड्याने त्यांनी नाणी मोजायला सुरुवात केली आणि मग सगळी नाणी गाडून टाकली. त्यानंतर अलीबाबाची बायको भांडे परत करायला कासिमकडे गेली, पण तिने पाहिलंच नाही की भांड्याच्या खालच्या बाजूला सोन्याचं नाणं चिकटलं होतं. ही फार मोठी चूक केली तिने. कासिमला भांडं मिळाल्यावर त्याने खालच्या बाजूला पाहिलं. सोन्याचं नाणं पाहून त्याला धक्काच बसला. कुठून मिळालं असेल अलीबाबाला ते सोनं? कासिमला रात्रभर झोप आली नाही. सकाळ होताच तो अलीबाबाच्या घरी गेला आणि त्याला भांड्याच्या खाली चिकटलेलं नाणं दाखवलं. अलीबाबा, तू सोनं खरेदी तर करू शकत नाहीस, मग कुठून आलं हे सोनं? सांग मला. अलीबाबाने त्याला सर्व काही सांगितलं, जेणेकरून त्याने कोणाला आणखी काही सांगू नये. जर तू मला त्या ठिकाणी घेऊन गेला नाहीस तर मी चोरांना सांगून टाकेन तू काय केलंय. पण कासिम, अलीबाबाला माहित होतं की कासिम खरंच सांगेल, त्यामुळे त्याला कासिमला त्या जागी न्यावंच लागलं. ती गुहा याच शिळेच्या मागे आहे. आता चल, इथून लवकर जायला हवं. ते चोर परत यायला झालेत. दोघेही घरी परत आले, पण कासिमच्या डोक्यात तेच विचार होते. तो लगेच 2 हंडे घेऊन त्या गुहेत पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने तेच शब्द उच्चारले जे अलीबाबाने सांगितले होते. खोल जा सेम सेम. तो दगड बाजूला झाला आणि दरवाजा उघडला. कासिमचा विश्वास बसेना. आतील दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं. एवढं सोनं पाहून त्याचं डोकंच फिरलं. घाईघाईत त्याने पोत्यात सोनं भरलं. जेव्हा मावेना तेव्हा तो बाहेर पडू लागला, पण दरवाजा तर बंद झाला होता आणि ते उघडायचे शब्द होते ते त्याला आठवत नव्हते. तो काहीही शब्द बोलू लागला. खुल जा टिम टिम, खुल जा कुमकुम, खुल जा झिमझिम. काहीही बोललं तरी तो दरवाजा काही उघडेना. तो घाबरला, त्याला काही सुचेना. तेवढ्यातच चोर गुहेपाशी आले. त्यांना कासिमची गाढवे पाहून शंका आली आणि त्यांनी आपल्या तलवारी सरसावल्या. खुल जा सेम सेम. दरवाजा उघडताच चोरांनी कासिमला पकडले आणि त्याला शिक्षा केली. तर हा चोर आपल्याकडे चोरी करत होता. रात्री उशिरापर्यंत कासिम घरी आला नाही. तेव्हा त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली. तिने अलीबाबाकडे मदत मागितली. अलीबाबाला सुद्धा कासिमची काळजी वाटत होती. तो गुहेत पोहोचला तर त्याला कासिमची गाढवे दिसली. तेव्हा त्याला समजले की कासिमला चोरांनी मारलं असावं. त्याने त्याच्या बायकोला सगळं सांगितलं. त्यांनी ठरवलं की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. काही दिवसांनी अलीबाबा आणि त्याची बायको कासिमच्या घरी राहू लागले. त्यांनी त्याचा व्यापार सांभाळला आणि ते श्रीमंत होऊ लागले. त्याच वेळी चोरांच्या सरदारांच्या लक्षात आलं की गुहेतून सोने दिवसेंदिवस कमी होत आहे. तेव्हा त्याने एका चोराला लक्ष ठेवायला सांगितलं. शहरामध्ये जा आणि बघ, कोणी असा माणूस आहे का की जो अचानक श्रीमंत झालाय आणि खूप खर्च करायला लागलाय. त्या चोराची नजर पडली अलीबाबावर, जो सोन्याची नाणी घेऊन बाजारात फिरत होता. त्याने त्याचा पाठलाग केला. अलीबाबा घरात गेल्याबरोबर चोराने घरावर खूण केली.
संध्याकाळी कासिमची बायको जेव्हा घोड्यांना पाणी द्यायला गेली, तिने ती खूण पाहिली. तिच्या लक्षात आलं की काहीतरी संकट येणार आहे. तेव्हा तिने रंग घेऊन जवळपासच्या सगळ्या दरवाजांवर तशीच खूण केली. सकाळ होताच 40 चोरांची टोळी अलीबाबाचं घर शोधू लागली. तेव्हा त्यांना सगळ्या दरवाजांवर तशीच खूण दिसली. निराश होऊन ते परत फिरले. पण त्यांचा सरदार हट्टी होता. त्याने वेषांतर करून त्याचा शोध सुरू केला आणि गुपचूप तो पोहोचला अलीबाबाच्या घरी. दरवाजा वाजवला तर अलीबाबाने उघडला. मी खूप दुरून आलोय. मी तेल विकायला चाललो होतो. असं ऐकलंय की तुम्ही इथले सर्वात श्रीमंत माणूस आहात. तेल खूप चांगलं आहे. तुम्ही घेणार? अलीबाबाने त्याला तेलाचा व्यापारी समजून रात्री जेवणाचे निमंत्रण दिले. तेलाचे 40 पिंप घेऊन तो अलीबाबाच्या घरी पोहोचला. अलीबाबाने त्याचा खूप पाहुणचार केला. रात्री तेथेच थांबायचा सल्ला दिल्यावर सरदार आनंदाने तेथे राहायला तयार झाला. जेव्हा ते दोघे जेवत होते तेव्हा कासिमची बायको तेलाची पिंपे पाहायला गेली आणि तिला काही आवाज ऐकू आले. आपण निघूया का बाहेर? नको नको. तेव्हा तिला कळलं की यात तेल नाही, चोर लपले आहेत. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने खूप तेल गरम केलं आणि प्रत्येक पिंपात गरम तेल टाकलं. आत बसलेल्या चोरांची स्थिती बिघडली, पण ते काहीच करू शकले नाही. रात्री उशिरा सगळे झोपल्यावर सरदार पिंपाजवळ आला. या बाहेर. त्याला काही हालचाल दिसली नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, झोपलात की काय? त्याने पुन्हा हाक मारली, पण उत्तर आलं नाही. म्हणून त्याने एक पिंप उघडून पाहिलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे तो उदास झाला. तोही पकडला जाऊ नये या भीतीने तो पळाला आणि परत कधीच तेथे आला नाही. दुसऱ्या दिवशी कासिमच्या बायकोने अलीबाबाला ही घटना सांगितली. आता ते कोणत्याही दडपणाशिवाय एकत्र आनंदाने जीवन जगू लागले. एकेकाळची गोष्ट आहे. एक राजा आपल्या 12 मुलींसोबत राहत होता. त्या 12 राजकन्या एका मोठ्या घरात एकत्र राहत होते. राजा आपल्या मुलींची खूप काळजी घेत असे आणि जेव्हा त्या रात्री झोपायला जात त्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. पण जेव्हा त्या मुली सकाळी उठत तेव्हा काहीतरी विचित्र होत असे. त्या राजकन्यांच्या चपला जणू कोणीतरी रात्रभर नाचून वापरून ठेवलेल्या वाटत असे. त्या राजाला दररोज आपल्या मुलींसाठी नवीन चपला विकत घेऊन याव्या लागत आणि दुसऱ्याच दिवशी त्या चपला वापरलेल्या असायच्या. राजा किंवा त्यांचे शिपाई कोणालाही या प्रकरणाचा ठाम पत्ता लागत नव्हता. हे कसं शक्य आहे? कशा ह्या चपलांच्या जोड्या एकाच रात्रीमध्ये एवढ्या जुन्या दिसायला लागल्या? महाराज, आम्हालाही काही समजत नाहीये. राजाने एक घोषणा केली. जो कोणी राजकन्यांच्या चपलांचं रहस्य शोधून काढेल त्याचं लग्न मी माझ्या कोणत्याही एका राजकन्येशी करून देईन. त्याला माझा जावई बनवेन आणि माझ्या मृत्यूनंतर त्यालाच राजा म्हणून घोषित केलं जाईल. पण यासाठी त्याच्याकडे फक्त 3 दिवस आणि 3 रात्री असतील. अन्यथा त्याला त्याचं उरलेलं आयुष्य तुरुंगात घालवावं लागेल. त्या राज्याचे सारे तरुण शिवाय दुसऱ्या राज्याचेही तरुण त्या महालात हे रहस्य सोडवण्यासाठी आले.
काही काळ ते 12 राजकन्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होते. पण वेळ संपून जायची आणि ते सर्व हे रहस्य सोडवण्यात असमर्थ झाले आणि चपला मात्र पूर्वीप्रमाणेच वापरलेल्या असायच्या. शेवटी एक सज्जन माणूस हे काम करण्यास तयार झाला आणि तो महालाकडे जाण्यास निघाला. रस्त्यात त्याला एक म्हातारी आजी भेटली. ती फार गरीब दिसत होती. माझ्या बाळा, मी फार उपाशी आहे. तू मला खाण्यासाठी एखादा पावाचा तुकडा देऊ शकशील? त्या तरुणाने आपल्या बॅगेत असलेले सगळे जेवण त्या गरीब आजीला दिले. ती आजी खूप खुश झाली, कारण या आधी तिथून जो कोणी जात होता त्या लोकांमधलं कुणीही तिला काहीही देत नव्हतं. त्या आजीबाईला वाटलं की हा तरुण बाकी लोकांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तिने त्याला बदल्यात एक जादूची शॉल दिली. ही जादूची शॉल घे. तू जेव्हा हिला पांघरशील अदृश्य होऊन जाशील. जेव्हा रात्रीचे 12 वाजतील तेव्हा तू ही शाल पांघरून गायब हो आणि अशा प्रकारे तू त्या चपलांचे रहस्य उघडकीस आणण्यास यशस्वी होशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. तो तरुण ती शॉल घेऊन पुढे निघाला आणि महालाजवळ पोहोचला. त्याने शिपायांना सांगितले की तो चपलांचे रहस्य शोधण्यासाठी आलाय. पहिल्या दिवशी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीच्या दरवाजाबाहेर पहारा देत होता. तेव्हा सर्वात मोठी राजकन्या त्याच्याजवळ आली. तुम्हाला तहान लागली असेल ना? आम्ही हे लिंबू सरबत तुमच्यासाठी बनवले, याचा स्वीकार करा. तो तरुण त्या आजीची चेतावणी विसरला आणि त्याने ते सरबत पिऊन टाकले. सरबत पिताच त्याला गाढ झोप लागली. संपूर्ण रात्र तो एका खोलीत घोरत होता, जी खोली राजकन्येने त्याच्यासाठी तयार केली होती. पहाट झाली आणि तो तरुण दचकून उठला. मला तर जादूची शाल पांघरून राजकुमारीच्या खोलीत जायचं होतं. दुसऱ्या रात्री पुन्हा तो दरवाजाच्या बाहेर वाट पाहत उभा होता. यावेळी दुसरी राजकन्या सरबत घेऊन बाहेर आली. त्या तरुणाला पुष्कळ तहान लागली होती आणि तो रात्र होण्याची वाट पाहत होता. काहीही विचार न करता त्याने ते सरबत पिऊन टाकले. आणि पुन्हा एकदा तो गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याला आजीबाईची गोष्ट आठवली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या राजकन्या तुला पिण्यासाठी काही देतील ते तू पिऊ नकोस. नक्कीच राजकुमारीने सरबतामध्ये झोपेचं औषध टाकलं असणार. त्याच क्षणी महाराज तिथे पोहोचले. 2 दिवस उलटून गेले तरी तू अजून रहस्य शोधलं नाही. जर आज रात्रीपर्यंत तू ते शोधू शकला नाहीस तर तुझं उरलेलं आयुष्य तू तुरुंगात घालव. महाराजांनी एवढे बोलून तिथून प्रस्थान केले. त्या तरुणाला आज कुठल्याही परिस्थितीत ते रहस्य शोधायचं होतं. त्या रात्री शेवटच्या वेळी तो तरुण त्या राजकन्येच्या खोलीबाहेर पहारा देत होता. त्यावेळी सर्वात धाकटी राजकुमारी संत्र्याचे सरबत घेऊन बाहेर आली. पण यावेळी तरुण फारच सतर्क होता. जशी ती राजकुमारी आत गेली त्या तरुणाने पूर्ण सरबत एका कुंडीत फेकून दिले. मध्यरात्र झाली. त्या तरुणाने जादूची शाल पांघरली आणि तो गायब झाला. त्याने हळूच दार उघडले आणि आज जे पाहिले ते पाहून तो आश्चर्यचकित झाला. सर्व राजकन्यांनी सुंदर सुंदर गाऊन घातले होते. त्या अतिशय सुंदर नटल्या होत्या. चला जरा पाहून येऊ, तो तरुण झोपला की नाही. एका राजकन्येने दरवाजा उघडून बाहेर पाहिले आणि दुसरीने भिंतीला कान लावून ऐकण्याचे प्रयत्न केले. तितक्यात तरुणाच्या लक्षात आले की त्याला घोरण्याचे आवाज काढायला हवे.
सगळ्यात मोठ्या राजकन्येने बेड एकीकडून सरकवला आणि 3 वेळा टाळ्या वाजवल्या. बेडच्या दुसऱ्या कोपऱ्यामधून एक गुप्त मार्ग दिसू लागला. त्या तरुणाला आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. एक एक करून सर्व राजकन्या त्या गुप्त मार्गाने खाली जाऊ लागल्या आणि तो तरुण देखील त्यांचा पाठलाग करू लागला. हा गुप्त मार्ग शिड्यांपर्यंत जात होता, जिथे 100 शिड्या खालच्या बाजूला जात होत्या. त्या राजकन्या जेव्हा खाली उतरत होत्या तेव्हा त्या तरुणाचा पाय एका राजकन्येच्या स्कर्टवर पडला. आह, कुणीतरी माझ्या स्कर्टवर पाय ठेवला. अगं वेडी, तू स्वतःच शील. शिड्या उतरून त्या जंगलात पोहोचल्या. त्या राजकन्या उंच झाडींच्या मधून चालत होत्या, ज्यांच्या पांढऱ्या फांद्या होत्या. तरुणाने त्यातली एक फांदी तोडली आणि त्यांचा पाठलाग केला. फार लांबपर्यंत चालता चालता त्या राजकन्या एका नदीच्या काठी थांबल्या. त्या नदीमध्ये 12 बोटी होत्या आणि प्रत्येक बोटीत एक एक राजकुमार त्यांची वाट पाहत होते. त्या राजकन्या बोटीत जाऊन बसल्या आणि तो तरुण देखील शेवटच्या एका बोटीत बसला. बोट आज थोडी भारी वाटते ना, जणू आणखी सुद्धा कोणी बसला असावा. विचित्र आहे. स्वप्न बघणं बंद कर. नदी पार करून ते सगळे एका विशाल चमकदार महालात पोहोचले आणि त्यांना आतून संगीताचा आवाज ऐकू येत होता. त्या तरुणाने खिडकीतून आत डोकावले. त्याने पाहिले की आत काही लोक नाचत होती. त्या सर्व राजकन्या महालात प्रवेश करताच नाचू लागल्या. त्या नाचता नाचता थकल्या, पण तरी सुद्धा थांबत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांच्या चपला वापरलेल्या असायच्या. तरुणाने स्वतःची भूक मिटवण्यासाठी टेबलवर ठेवलेला केकचा एक तुकडा उचलून खाल्ला. सर्वात धाकट्या राजकन्येने हे पाहिले. माझा केक हवेत तरंगतोय, जणू कोणी अदृश्य मनुष्य तो खातोय. काहीही बोलू नकोस. तरुणाने सर्वांची नजर चुकवून टेबलवर ठेवलेले सोनेरी कप उचलले. राजकन्या पहाट होईपर्यंत नाचत होत्या. नंतर त्या बोटीत बसून नदी पार करू लागल्या. जंगलातून चालता चालता शिड्यांनी वर चढल्या. शेवटी त्या आपल्या महालात पोहोचल्या, परंतु त्यांच्या चपला वापरलेल्या होत्या. तो तरुण खूप खुश होता, कारण त्याने वापरलेल्या चपलांचे रहस्य शोधून काढले होते. काही वेळानंतर महाराज त्या तरुणाकडे जाऊन उभे राहिले. तुला दिलेली वेळ संपलीये. तू चपलांचं रहस्य शोधू शकलायस का? होय महाराज, मी शोधलंय. आणि मग तरुणाने राजाला संपूर्ण हकीकत सांगितली. राजाला आधी त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला, पण जेव्हा तरुणाने राजाला पांढरी फांदी आणि सोनेरी कप दाखवला तेव्हा त्यांची खात्री पटली. आणि मग राजाने आपले वचन पूर्ण करण्यासाठी तरुणाला स्वतःच्या पसंतीची राजकन्या निवडण्याची परवानगी दिली. तरुणाने सर्वात धाकट्या राजकन्येशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. त्या 12 राजकन्या थोड्या दुखी होत्या, कारण त्यांचे रहस्य आता सगळ्यांना कळले होते. पण तो तरुण आणि छोटी राजकन्या विवाहबद्ध होऊन आनंदाने आपले जीवन व्यतीत करू लागले. खूप वर्षांपूर्वी उंचावर वसलेल्या एका शहरात हॅपी प्रिन्सची एक मूर्ती होती. मूर्ती डोक्यापासून पायापर्यंत सोन्याने मढलेली होती आणि तिच्या तलवारीच्या मुठ्ठीवर एक मोठा लाल रंगाचा रुबी सजवलेला होता. राजकुमाराच्या डोळ्यांसाठी 2 चमकणारे हिरव्या रंगाच्या पन्न्यांचा वापर केला होता. हॅपी प्रिन्सची मूर्ती शहरातील प्रत्येकाने पाहिली होती आणि सर्वांना आशा आणि आनंद देणारी म्हणून ओळखलं जायचं. एका रात्री एक लहान स्वॉलो त्या शहरात आली. तिच्या मित्रमैत्रिणी थंडीपासून रक्षण व्हावं म्हणून जगातील उष्ण भागाकडे उडून गेले होते आणि ती मागे राहिली. तिने ही मूर्ती पाहिली, जी एका मोठ्या चबुतऱ्यावर आरामात उभी होती. मला इथे रात्र काढू दे, उद्या मी निघून जाईन.
स्वॉलो हॅपी प्रिन्सच्या दोन्ही पायांमध्येच उतरली होती. आज रात्री मी सोन्याच्या बिछाण्यावर झोपणार आहे. जेव्हा ती झोपण्याची तयारी करत होती, पंखांखाली डोके लपवणारच होती की इतक्यातच तिच्या डोक्यावर पाण्याचा थेंब पडला. तिने वर पाहिलं, पण आकाश तर स्वच्छ होतं आणि अजिबात पाऊस पडत नव्हता. त्याच वेळी पाण्याचा आणखी एक थेंब तिच्या चोचीवर पडला आणि त्यानंतर आणखी एक थेंब. हे काय चाललंय पाहण्यासाठी स्वॉलो मूर्तीच्या डोक्यावर जाऊन बसली. तिने पाहिलं की पाण्याचे थेंब राजकुमारच्या डोळ्यातून येत होते. ते त्याचे अश्रू होते. राजकुमारचे अश्रू गालांवरून ओघळून त्याच्या पायांवर पडत होते आणि चंद्राच्या प्रकाशात त्याचे उदास डोळे चमकत होते. स्वॉलोला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं. हॅलो, आणि तू कोण आहेस? मी हॅपी प्रिन्स आहे. मग तू रडत का आहेस? जेव्हा मी जिवंत होतो आणि माझं हृदय एका माणसाचं हृदय होतं, तेव्हा मी कधीही रडलो नाही. कारण तेव्हा मी महालात राहत असे आणि आम्हाला उदासपणा काय असतो ते माहीतच नव्हतं. दिवसा मी माझ्या मित्रांसोबत बागेत खेळायचो आणि रात्री मी मोठ्या बॉलरूम मध्ये डान्स करायचो. बागेच्या चारही बाजूला एक मोठी भिंत होती, पण मला कधीही त्या भिंतीच्या बाहेर बघण्याची उत्सुकता नव्हती. माझ्या आजूबाजूला सगळं काही किती छान होतं आणि सगळे मला हॅपी प्रिन्स म्हणायचे आणि मी खूप आनंदात होतो खरंच. पण जेव्हा माझं आयुष्य संपलं तेव्हा त्याने मला या टेकडीच्या टोकावर आणलं आणि आता मी माझ्या आजूबाजूला कपट आणि दारिद्र्य पाहतोय. माझं हृदय लीडने बनलेलं आहे. मी काहीही करू शकत नाही फक्त रडण्याशिवाय. स्वॉलोला खूप दुःख झालं. इथून थोड्याच अंतरावर गल्लीमध्ये एक लहानसं घर आहे. त्याची एक खिडकी उघडी आहे आणि मला एक बाई शिवण यंत्रावर काम करताना दिसत आहे. तिचा चेहरा अशक्त आणि थकलेला आहे. बिछाण्याच्या एका कोपऱ्यात तिचा आजारी मुलगा झोपलेला आहे. त्याला ताप आहे, परंतु त्याच्या आईकडे पैसे नाहीत. प्रिय स्वॉलो, तू माझ्या तलवारीचा रुबी काढून तिला नेऊन देऊ शकतेस का? थोडा आराम करून मला गरम भागाकडे उडायला हवं. निदान आजची रात्र इथेच राहा, उद्या जा तुला जिथे जायचं असेल. स्वॉलोला आधीच थंडी वाजत होती. तिला आरामही मिळाला नव्हता. ती काहीच करू शकत नव्हती उदास प्रिन्सला मदत करण्यावाचून. म्हणूनच तिच्या चोचीच्या सहाय्याने तिने तलवारीच्या मुठीतून रुबी काढला आणि अर्ध्या रात्री आकाशात शहराच्या दिशेने उडू लागली. शेवटी ती त्या घरात पोहोचली. तिने वाकून घरात डोकावलं. मुलगा तापाने फणफणला होता आणि आई झोपलेली होती. ती आत गेली आणि तिने रुबी आईच्या समोरच्या टेबलावर ठेवला. मग ती मुलाच्या वर थोडा वेळ उडाली. आपले पंख फडफडवून त्याला थोडं थंड केलं. स्वॉलो प्रिन्सकडे परतली आणि तिने त्याला सगळं सांगितलं जे तेथे घडलं होतं. जेव्हा तिला जाग येईल तिला तो अनमोल रुबी दिसेल आणि तो विकून ती मुलासाठी औषध आणि जेवण आणू शकेल. खूप खूप धन्यवाद. आता तू आरामात झोपू शकतेस प्रिय स्वॉलो. आता सकाळ झाली होती. जेव्हा ती उडण्याच्या तयारीत होती, हॅपी प्रिन्सने स्वॉलोला थांबवलं. स्वॉलो, प्रिय स्वॉलो, तू एक रात्र आणखी नाही थांबू शकत का? मला लवकर गरम प्रदेशात जायला हवं. मला माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना शोधायचे. दूर शहराच्या त्या बाजूला मला एक तरुण माणूस दिसत आहे. तो एका पेपराने भरलेल्या टेबल समोर बसलाय आणि पेल व्हायलेटची पानं एका पेल्यात आहेत. हा तरुण एक लेखक आहे आणि तो त्याचं नवीन पुस्तक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. पण त्याच्याजवळ जाळण्यासाठी ना लाकूड आहे ना खाण्यासाठी एखादा तुकडा. तू त्याला मदत करणार नाहीस का? नरम हृदयाच्या स्वॉलोने आणखी एक रात्र तेथेच राहण्याचं ठरवलं, फक्त त्या तरुण लेखकाला मदत करण्यासाठी. दुर्दैवाने माझ्याकडे आणखी एखादा रुबी नाही, पण माझ्या डोळ्यात देखील एक मौल्यवान पन्ना आहे. त्यापैकी एक घे आणि लेखकाला नेऊन दे. हे ऐकून स्वॉलोला खूप दुःख झालं. आधी ती या बाबतीत सहमत नव्हती, पण जेव्हा प्रिन्सने जोर दिला तेव्हा तिने मान्य केलं.
तिच्याजवळ आणखी कोणता उपायही नव्हता, म्हणून तिने तिच्या चोचीने पन्ना काढला आणि तिने प्रिन्सने सांगितलेल्या विभागाकडे उडायला सुरुवात केली. जेव्हा ती त्या लेखकाच्या घरी पोहोचली, तो तरुण आपल्या हाताच्या ओंजळीत चेहरा लपवून उदास होऊन टेबलाजवळ बसला होता. त्याने पक्षाच्या पंखांचाही आवाज ऐकला नाही. जेव्हा त्याने वर पाहिलं, त्याने पेल व्हायलेटच्या वर एक चमकदार पन्ना पाहिला. त्याला वाटलं त्याचं लिखाण आवडलेल्यांनीच हा पन्ना तेथे ठेवला असावा, म्हणून त्याने तो पन्ना उचलला आणि आनंदाने उठला. मी जाण्याआधी भेटायला आले आहे. प्रिय स्वॉलो, तू फक्त आणखी एक रात्र थांबतेस का? आता थंडी वाढते, कधीही बर्फ पडायला सुरुवात होईल. मला खरंच जायला हवं माझ्या प्रिय राजकुमारा. आता मला उडायला हवं, पण मी तुला कधीच विसरणार नाही. ठीक आहे, पण माझी एक शेवटची इच्छा आहे, कृपा करून ती पूर्ण कर. खाली उतरल्यावर जो चौरस्ता आहे तेथे एक लहान मुलगी काडेपेट्या विकते आहे, पण तिच्या काडेपेट्या पाण्यात पडल्या आणि सगळ्या भिजल्या. आता जर ती पैशांशिवाय घरी गेली तर तिचे वडील तिच्यावर खूप रागावतील आणि ते सुद्धा आज रात्री उपाशीच राहतील. ती तेथे रडत बसली आहे. तिच्याजवळ बूट, मोजे आणि डोके झाकायला टोपी देखील नाहीये. माझा दुसरा डोळा काढ आणि तिला नेऊन दे, म्हणजे ते खाऊ पिऊ शकतील. ही गोष्ट ऐकून स्वॉलोने आणखी एक रात्र राहण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे, पण हे शेवटचं. पण मी तुझा डोळा नाही काढू शकत, मग तू पाहू शकणार नाहीस. माझ्या आजूबाजूला असे भोकेले आणि लाचार लोक पाहून मला जास्त वाईट वाटतं, म्हणून मी सांगतो तसं कर. त्याचा डोळा काढून ती खालच्या बाजूला उडत गेली. ती हळूच मुलीजवळ गेली आणि पन्ना तिच्या हातात पाडला. मुलगी ओरडली, आहा, किती सुंदर काचेचा तुकडा आहे, आणि आनंदाने घराकडे धावली. मग स्वॉलो प्रिन्सकडे निघून आली. मी इथे तुझ्याजवळ राहून तुझे डोळे बनण्याचा निर्णय घेतला आहे. प्रिन्सने तिला शहरभर फिरून कुठे काय चाललं आहे त्याची माहिती घ्यायला सांगितली. स्वॉलो शहराकडे उडत गेली आणि तिने पाहिलं की श्रीमंत लोक त्यांच्या घरांमध्ये आरामात बसलेत आणि गरीब थंडीपासून वाचावे म्हणून शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न करतायत. जेव्हा ती अंधाऱ्या गल्लीत गेली, तिने भुकेल्या मुलांचे उदास चेहरे पाहिले. पुलाच्या खाली तिने पाहिलं, 2 मुलं एकमेकांच्या पायावर झोपलेत, एकमेकांना गरमी देण्याचा प्रयत्न करतायत. मग ती परत आली आणि प्रिन्सला सगळ्या घटना सांगितल्या. मी पूर्ण खऱ्या सोन्याने मढलेला आहे. संपूर्ण सोनं काढ आणि गरिबांना वाट. त्यांना वाटतं की सोनं त्यांना आनंद देतं, पण खरं तर आरोग्य आणि साहित्य तुम्हाला आनंदी ठेवतं. स्वॉलोने प्रिन्सच्या मूर्तीवरचं संपूर्ण सोनं काढायला सुरुवात केली, जोपर्यंत प्रिन्स अशक्त आणि दुःखी दिसत नव्हता. आणि तिने सर्व सोनं जे रस्त्यावर गरीब होते त्यांना देऊन टाकलं. तोपर्यंत बर्फ पडू लागला. रस्ते बर्फाने भरून गेले. स्वॉलो रोज प्रिन्सच्या शरीरावरून सोनं काढायची आणि गरिबांची मदत करायची, जोपर्यंत त्याच्यावर सोनं होतं. लहानशी स्वॉलो थंडीने कुडकुडू लागली, पण ती प्रिन्सला एकट्याला टाकून जाऊ इच्छित नव्हती. ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती, पण शेवटी तिला माहित होतं की ती मरणार आहे. शेवटच्या श्वासाच्या सहाय्याने ती प्रिन्सच्या खांद्यावर जाऊन बसली. गुड बाय माझ्या राजकुमारा. शेवटी तू गरम प्रदेशात जाण्याचा निर्णय घेतलासच ना प्रिय स्वॉलो? स्वॉलो प्रिन्सला सांगू शकली नाही की ती कुठे चालली आहे, म्हणून तिने हळूच त्याच्या गालाचं चुंबन घेतलं आणि त्याच्या पायाजवळ जमिनीवर पडली. त्याच वेळी हॅपी प्रिन्स मूर्तीच्या आतून तुटण्याचा आवाज आला. हे त्याचं लीडचं हृदय होतं, ज्याचे तुकडे होत होते. जेव्हा सकाळ झाली, सर्व लोक मूर्तीच्या आजूबाजूला जमा झाले आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मग सगळ्यांनी स्वॉलोचे निर्जीव शरीर पाहिले, जे प्रिन्सच्या पायाजवळ पडले होते. सगळे दुःखी झाले.
मग त्यांना गर्दीतून एक आवाज आला. तो तरुण लेखक होता. आत्ता मला कळलं की हॅपी प्रिन्स या अवस्थेत का आहे. त्याने आणि या छोट्याशा स्वालोने स्वतःचा आमच्या आनंदासाठी बळी दिला. म्हणूनच आनंदी राहा, उदास होऊ नका. या शहरात 2 सर्वात सुंदर हृदय त्यांचीच होती आणि नेहमी तशीच राहतील.